लिहिलाय आणि तोच बोलणार आहे. तुम्ही आज कशा कविता सादर करणार आहात हे सुद्धा मी कालच लिहिलं होतं. सन्माननीय विचारपीठ, आज शाही प्रतिष्ठान आयोजित साहित्य केसरी करंडकाच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित या ठिकाणी आजचे सत्कार मूर्ती आपण सर्वांनी आताच त्यांचा सत्कार केला. दादा, ही नवी पद्धत जी सुरू केलेली आहे त्यासाठी तुम्हा सर्वांचं जे पाठबळ लागतंय हे शाही प्रतिष्ठानसाठी फार महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी न्यू इराचे सर्वेसर्वा आणि रावणसारखी एक तुफान गाजलेली मराठीतील कादंबरी ज्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून सादर झाली, ते आदरणीय आपण लेखक म्हणून ज्यांच्या पुढच्या कादंबरीची वाट पाहत आहोत असे श्रीयुत शरदजी तांदळे सर, महाराष्ट्राच्या गावखेड्यामध्ये कविता पोहोचवण्यामध्ये ज्यांचा मोठा वाटा आहे असे हनुमंतदादा चांदगुडे, आमचे सन्मित्र आणि कॉमन मॅनच्या माध्यमातून गावखेड्यातल्या मुलांना पुण्यामध्ये कवितेचं एक विचारपीठ निर्माण करून देणारे सागरजी काकडे, जवळपास 500च्या वरती स्पर्धांच्या नियोजनाचा, आयोजनाचा आणि सहभागाचा अनुभव पाठीशी असणारा आणि जयंतक मीडियाच्या माध्यमातून पुण्यामध्ये एक चांगलं काम उभं करणारा जय जगत या संस्थेचा सक्रिय कार्यकर्ता अर्थात आमचा मित्र प्रवीणजी शिंदे, या कार्यक्रमासाठी सर्व धडपडणारे. आजचे सकाळपासून बरेच जण म्हणत होते तुम्हाला कविता ऐकायला लावल्यात म्हणजे काही शिक्षा आहे का, तर शिक्षा न समजता स्वतःची परीक्षा समजून परीक्षेला बसलेले 3 परीक्षक, त्यापैकी मुक्त ज्ञानी म्हणून तुम्हा आम्हा सर्वांना इंस्टाग्रामवर परिचित असणारे ज्ञानराज दादा, प्राध्यापक म्हणून नाशिकच्या एका खेडेगावामध्ये स्वतःची शाळा आता चालवत असलेले आणि मराठीच्या अभ्यासाची गोडी लहान मुलांना लागावी म्हणून अविरत धडपड करणारे अमोलजी चिने, शाही प्रतिष्ठानची सगळी लगीन घरची घाई वाटावी अशी ही मंडळी, त्या मंडळींमध्ये प्रमोद असेल, गजू असेल, निखिल असेल, ऐश्वर्या असेल, आर्या असेल, त्या ठिकाणी महेशजी असतील, आमचे डॉक्टर माने असतील, होनमाने साहेब असतील, हे सगळे जण ही तुमची स्पर्धा करण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी उभे होते. आता मूळ मुद्द्यावरती येऊया. तर निकाल तुमचा आणि दडपण मला आलेलं आहे. मी लिहून आणलंय तसंच वाचून दाखवतो म्हणजे बरकटणार नाही. की माणसांच्या डोळ्यांना मोतीबिंदू आलेलं अंधत्व एक सर्जन म्हणून सर्जरीद्वारे मी नीट करू शकतो, परंतु समाज मनावरती आलेलं असंवेदनशीलतेचं, लबाळपणाचं, ढोंगीपणाचं, असत्याचं, अविवेकाचं हा मोतीबिंदू दूर करण्यासाठी एका सर्जनला सर्जरी करून चालत नाही, तर सर्जनशील कवी किंवा लेखक व्हावं लागतं आणि ते एका कवितेच्या लेखनाच्या माध्यमातून करता येतं. आणि ती सगळी मंडळी तुम्ही करत आहात म्हणून तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. आज इथे परीक्षक म्हणून मी जरी उभा असलो तरी मी स्वतःला एक कवी मानतो. त्यामुळे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की कारण कविता तपासता येते पण तिला कोणत्याही प्रकारे मोजता येत नाही. तिचं गुणांकन आजच्या दिवसापुरतं करता येत असलं तरी तिला कोणत्याही गुणांमध्ये आम्हाला मोजता येत नाही. हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलंय, कारण की लोक कवितेला पैशापेक्षा, सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त जीव कवितेला आणि कवीला लावतात. कवींचे जरा चांगले दिवस आलेले आहेत त्यामुळे तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने सहभागी झालात का काय अशी शंका आली. परंतु मध्यान्नानंतर हनुमंत चांदगुडे सरांनी सांगितलं की कविता काय असते, तर कविता ही स्वतःमध्ये मुरवण्यासाठी असते, दुसऱ्याची जिरवण्यासाठी कविता नसते. बऱ्याच जणांनी अनुभव घेतला असेल की टक्के टोमणे मारण्यासाठी सुद्धा कवितेचा आजकाल आधार घेणारी लोक आपण पाहिलेली आहेत. आपल्या अभंगांनी संत साहित्याच्या अभ्यासामध्ये सुद्धा काव्याचं अनोखं महत्त्व आहे. त्यानंतरच्या पिढीमध्ये कुसुमाग्रजांपासून ते आजच्या नेमाडेंपर्यंतची सर्व कविता आपण वाचत आलेलो आहोत, ऐकत आलेलो आहोत. चांदगुडे सरांसारखी मंडळी पाठ्यपुस्तकामध्ये लहान मुलांना कवितेची गोडी लावत आहे. अनेकदा जे तत्वज्ञान मोठमोठ्या गोष्टींमध्ये सांगता येत नाही ते अगदी 4 ओळीमध्ये आपल्याला सांगता येतं म्हणून कविता फार माझ्या आणि तुमच्या जवळची आपल्याला वाटते. बहिणाबाईचं उदाहरण घेतलं तर समाजातल्या दांभिकपणावरती जेव्हा त्या घाव करतात आणि 2च ओळीमध्ये लिहितात की पाही सनिरे लोकांचे व्यवहार खोटे नाटे, तवा बोरी बाभईच्या आले अंगावर काटे. खूप 4 PhD कराव्या लागल्या असत्या एवढ्या 2 ओळीवरती, इतकी आशय गर्भित अशी कविता बहिणाबाई लिहून जातात. मग नुसती साधं सोपं लिहिलं म्हणजे कविता होते का, तर नाही. आपण दुपारी ऐकलं प्रतिमा, प्रतीक, रूपक ही सगळं वापरून देखील प्रतिमा आपली कविता फुलवता येते, सजवता येते. तोही प्रयत्न तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने केला. आपण नादो मानोरांची जर ओळख घेतली की या नभाने या भुईला दान द्यावे, या मातीतून नवचैतन्य गावे, अशी कोणती पुण्य येती फळाला की जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. उभ्या रानातल्या त्या जोंधळ्याला चांदण्याची उपमा फक्त एक कवीच देऊ शकतो. म्हणून कवितेची ताकद फार मोठी आहे असं मी वारंवार म्हणत असतो. आजच्या कार्यक्रमाला विनायक दादा पवार आले नाही, त्यांची उपस्थिती काही कारणामुळे राहिली, पण दादा त्यांची इतकी सुंदर ओळ आहे की ते आपल्या कवितेमध्ये प्रतिमा रूपक सांगत असताना लिहितात की देवा दूध सांडले का धुके बाई ग. धुकं आलंय, आपण पण पाहतोय, ते पण पाहतायत.
देवा दूध सांडले का धुके बाई ग, वारा देई आभाळाला झोके बाई ग. किती सुंदर प्रतिमा आहे ना. मग ह्या कोण रचू शकतं, तर त्या कवी रचू शकतो. कादंबरीकार इथे बसलेले आहेत, मी माफी मागतोय कवींचं इतकं कौतुक करतोय म्हणून, पण ते खरं आहे. असो, आज अनेक कविता ऐकण्याचा योग आला. कविता कोणत्याही चौकटीत कधी अडकलेली नाही, ती साध्या सोप्या पद्धतीने आणि क्लिष्ट पद्धतीनेही आजपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचत आलेली आहे. आता मूळ मुद्दा, आज तुम्ही सर्वांनी ज्या कविता खूप छान छान सादर केल्या, काहींनी तर इतकी दाद दिली की पहिल्या काही कविता झाल्यानंतर मध्ये ब्रेक झाला आणि एक काका मला येऊन म्हटले, तू खूप छान कविता म्हटलीस. मला प्रश्न म्हटला, मी कोणती कविता म्हटली? नंतर कळालं की ते एकमेकाला दाद देण्याची प्रथा चांगली आलेली आहे. पण परीक्षक म्हणून आम्हाला सगळ्यांना चांगलं जरी म्हणता येत असेल तरी सर्वोत्कृष्ट 5च कवितांना म्हणता येणार आहे. तर 6 कवितांना माफ करा. आज अनेक कविता ऐकण्याचा योग आला. प्रत्येक कवितेत एक वेगळं जग होतं. कुणाच्या शब्दात प्रेम होतं, वेदना होती, समाज होता. अगदी लेशपाल, तू ऐकल्या असतील दादा कविता, तुझाही एका कवितेत उल्लेख होता. म्हणजे त्या कवितेला धरणारा. तर आज वर्तमानात जे घडतंय ते कवितेत टिपलेलं होतं. आधुनिक पुराणांपासून आजच्या युगापर्यंत सर्वच शब्द तुम्ही टिकले. आज परीक्षक म्हणून गुण देताना आम्ही यमक, अलंकार, प्रतिमा, प्रतीक, रूपक सगळं पाहिलं, पण हे पाहताना आम्ही तुमच्या शब्दांमागची भावनाही तपासलेली आहे. त्यामुळे त्या स्पर्धकांच्या विषयाकडे पाहण्याची आम्ही जे भाषेचं सौंदर्य, प्रतिमा, आशयाची खोली, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आमच्या मनाला स्पर्श केला का नाही हे सुद्धा आम्ही तपासलं. आज प्रवीण नेहमी म्हणतो की हे वाक्य बोलायचं नसतं, पण मी तरी बोलतो की ज्यांना बक्षीस मिळेल त्यांचं अभिनंदन, ज्यांना मिळालं नाही त्यांनी पुढील स्पर्धेमध्ये भाग घ्यावा. तुमची कविता खराब होती अशी नाही, पण यांच्या तुलनेमध्ये अधिक चांगली नव्हती असं प्रामाणिकपणाने कबूल करावं लागेल. आणखी एक गोष्ट जी दुपारी हनुमंतदादांनी सांगितली की कविता प्रसिद्ध करण्यासाठी बोलू नका, कविता ही स्वतःला प्रसिद्ध होण्यासाठी लिहू नका, आपली कविता प्रसिद्ध व्हावी म्हणून लिहू नका, तर काळीच करपू नये म्हणून आतल्या भावना कागदावरती उमटवण्यासाठी तुम्ही लिहा. आजच्या या आयोजनामध्ये, नियोजनामध्ये सगळ्यांनी खूप सुंदर आयोजन केलेलं आहे. सगळ्यांच्या कविता खूप उत्तम झालेल्या आहेत. मला नोंदी करताना काही गोष्टी सांगायच्या आहेत की खूप नवीन उपमा या कवितेच्या माध्यमातून सर त्यांनी आज दिल्या. पापण्यांची झांज, इतका सुंदर शब्द एका कवयित्रीने त्या ठिकाणी वापरला की विठ्ठलासाठी ती पापण्यांची झांज डोळ्यांची उघडझाप होताना, म्हणजे इतका सुंदर शब्द त्या ठिकाणी योजला. दुर्मिळ विषयांना हात घातले. अनेक विषय असे होते ज्याचा विचार आम्ही केलेला नव्हता. उर्मिलेचं, सीतेचं अनेकांनी दुःख मांडलं, पण एका कवयित्रीने यशोधरेचं, गौतम बुद्धांच्या ते दुःख मांडलं. म्हणजे किती वेगळ्या दृष्टीने कवी पाहू शकतो हे आम्हाला कळतं. एका विद्यार्थ्याने EMI, फ्लॅट, त्यात होणारी सगळी कोंडी मांडली. म्हणजे तरुणाईचं आज जे अस्वस्थ मन आहे ते देखील कवितेमध्ये व्यक्त होतं आहे. एकाने नको नको देवा म्हणतात ती कविता मला आठवते की त्याने मुलांकडनं काय काय अपेक्षा करताय आणि नंतर सगळं मिळाल्यावरही कुठून तरी ढकलून देताय, हे सुद्धा त्याच्यामध्ये मांडलं. म्हणजे कवी किती नेमकेपणानं वास्तव टिपतं हे ऐकत असताना आम्हाला जरूर आनंद झाला. व्यसनाच्या कविता सर्व ज्येष्ठांनी साजऱ्या केल्या. ज्या कविता तरुणाईकडनं अपेक्षित होत्या त्या ज्या व्यसनावरती सर तुम्ही म्हटली कविता, ज्यांनी म्हटली त्यांचं अभिनंदन. ऐकणाऱ्यांनी ती घेतली असेल अशी अपेक्षा करतो. प्रेमावरच्या कविता मात्र तरुण आणि तरुणींनीच म्हटल्या. तुम्ही गुलाबी कविता आजपर्यंत ऐकल्या असतील, पण सगळ्या आजच्या गडद गुलाबी कविता होत्या. आणि इतक्या सुंदर वातावरणामध्ये ही कविता, ही मैफिल पार पडली. पुन्हा एकदा परीक्षण करताना सांगतो की तुमची कविता अशी व्हावी तशी व्हावी इतके मोठे सांगणारे आम्ही नाही. तुम्ही आज जे सादरीकरण केलं ते सादरीकरण, तुमचे शब्द यांना सुसंगत असे गुणांमध्ये मोजण्याचं जबाबदारी आमच्यावर असल्यामुळे आम्ही ती मोजलेली आहे. तुम्ही लगेच बाहेर गाठून सर माझं काय चुकलं असं आम्हाला विचारू नका. माझ्या 6 गोळ्यांच्या पुढे गोळ्या सुद्धा लवकर पाठ होत नाही प्रिस्क्रिप्शन ओपीडीत बसलेला असताना. मी डोळ्यांचा डॉक्टर आहे, त्यातल्या त्यात उजव्या डोळ्याचा आहे, माझी बायको डाव्या डोळ्याची आहे. त्याच्यामुळे फार बाहेर आमची परीक्षा तुम्ही घेणार नाही या अपेक्षेनं सर आजच्या कवितेच्या तिघांमधल्या एकाच परीक्षकानं परीक्षण मांडायचं ठरलं होतं, त्याप्रमाणे मी मांडतो. कुणीही आयोजकांशी नंतर भांडू नका. तुम्ही सुंदर सगळे कवी आहात असं स्वतःला समजून चला. तुमच्या कविता चांगल्या आहेत असंही स्वतःला समजत चला. पण ज्यावेळेस कुणीतरी काहीतरी सांगेल, आपल्यामध्ये वाचनाचा जो एक गुण आहे तो मूलभूत आम्ही रुजवला पाहिजे असं मला मार्मिकपणे ठामपणे सांगावं असं वाटतं की तरुणाईने जर वाचन अजून केलं तर अजून आशयगर्भ आमच्या कवितेतनं बाहेर पडेल. मग ती मुक्त छंदातील असेल,
वृत्तातली असेल, कोणत्याही प्रकारची असेल, तशा प्रकारची कविता तुमच्या हातून लिहून होईल इतकाच माफक आशावाद व्यक्त करतो आणि तुमच्या 46 कविता आणि सरांच्या 349 ऐकल्यानंतर माझी एक कविता तुम्हाला ऐकवतो आणि माझी जागा घेतो. ही कविता कुठेही ऐकवलेली नाही. ती ही कवितेचं नाव कधी. की गती गहर, कधी बहर, कधी पानगळ, कधी आराम, कधी धावपळ. कधी बहर, कधी पानगळ, कधी आराम, कधी धावपळ. कधी निवांत झोप, कधी जागरण दिवस रात्र. कधी वज्राहून कठीण, कधी सशासारखं भित्र. कधी वर्षही जातं सरकन, कधी क्षणही टळत नाही. कधी वर्षही जातं सरकन, कधी क्षणही टळत नाही. कधी किती बेफाम वागतो आपण, कधी तसूभरही तोल ढळत नाही. कधी तासनतास पडून असतो, कधी जेवायलाही नसतो वेळ. कधी तासनतास पडून असतो, कधी जेवायलाही नसतो वेळ. कधी किती सहज सुटतं, कधी काहीच लागत नाही मेळ. कधी पहिल्या भेटीत मैत्री, कधी वर्ष वर्षही जुळत नाही. कधी पार्थ पहिल्या भेटीत मैत्री, कधी वर्ष वर्षही जुळत नाही. कधी रडू थांबत नाही, तर कधी अश्रूही ढळत नाही. कधी इतकी ओढ लागते, कधी इतकी ओढ लागते, कधी जवळही नको वाटते. कधी तिचा राग येतो, कधी फक्त तीच जीवन वाटते. कधी खिसा फुल्ल असतो, कधी खिसा फुल्ल असतो. कधी काहीच हाती लागत नाही. कधी किती बोलत असते ती, कधी काहीच मागत नाही. कधी किती सहज जातं भेटून, कधी कधी किती सहज जातं भेटून. कधी काही करून मिळत नाही. यार जिंदगी जाते संपून, पण थोडी सुद्धा कळत नाही, पण थोडी सुद्धा कळत नाही. या ठिकाणी मला परीक्षक म्हणून तुम्ही बोलावलं, बोलण्याची संधी दिलीत, परीक्षण करण्याची संधी दिलीत. त्यानंतर परीक्षक स्पर्धकांनी आम्हाला प्रश्न न विचारण्याची हमी दिली. हे काय कमी नाही. गमतीचा भाग सोडा. तुम्हा सर्वांच्या पुढील प्रवासाला खूप साऱ्या सदिच्छा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही आलेला आहात. पावसाचं वातावरण आहे. इतक्या गडबडीतही कुणी लहान लेकराला घेऊन आलंय, कुणी आजी हात टेकत टेकत आलीये, कुणी घरचं काम सोडून आलंय. हे शाही प्रतिष्ठान आणि साहित्य केसरीवरचं असलेलं तुमचं निस्सीम प्रेम आहे. या मुलांनी हा जो रथ साहित्याचा पुढे घेऊन जाण्याचा विडा उचललेला आहे, त्या रथाला तुमचा हात लागतोय आणि तो रथ 4 पावलं आज पुढे गेलाय. तो असाच शेकडो आणि मैलोनमेल प्रवास करावा इतकीच माफक अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. धन्यवाद दादा. वेळेचा अभाव आहे. 5 वाजता हॉल सोडायचा आहे. बक्षीस वितरण राहिले त्यामुळे थोडंसं घाईत होईल. कृपया सगळ्यांनी समजून घ्या. शाही प्रतिष्ठान आयोजित साहित्य केसरी काव्यकरंडक 2026 या संपूर्ण स्पर्धेमध्ये